हॅलो, नमस्कार. कसे आहात? आय होप तुम्ही खूप छान असणार आहात, मला माहीत आहे. सो बघा, हिरवागार असा मस्तपैकी हा निसर्ग आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. सो आपण आता पालीला चाललेलो आहोत. सो जाता जाता म्हटलं थोडंसं शूट करावं आणि तुमच्याबरोबर शेअर करावं. सो सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे शोभास रेसिपी आणि ब्लॉग या चॅनलमध्ये. सो जाता जाता थोडंसं असं शूट करून घेतलेलं आहे मी, की जेणेकरून तुमच्याबरोबर शेअर करावं. सो अशा पद्धतीने हिरवागार हा निसर्ग आपल्याला खूप छान काय असं शिकवतो आणि आस्वाद घ्यायला मिळतो. बघा किती सुंदर असं आहे. निसर्ग म्हटलं की ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी येतात. अनेक प्रकारची झाडे, फुले, फळे, जमीन, पाणी, हवा, पाऊस अशा अनेक प्रकारचे घटक याच्यामध्ये येतात. जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले सर्व साधने हा निसर्ग आपल्याला पुरवत असतो. बघा किती सुंदर अशी नारळीची झाडं दिसत आहेत. बघा किती सुंदर असं हिरवागार असं निसर्गाचा आस्वाद घेतला की मन अगदी तृप्त होऊन जातं. आणि बघा, ढग जसे काय असे जमिनीवरच उतरलेले आहेत. इतका सुंदर व्ह्यू दिसत होता की असं वाटलं की नाही, आपल्याला थोडंसं ह्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. कारण ह्या काही गोष्टी आपल्याला बाहेर जेव्हा आपण पडतो किंवा फिरायला कुठेतरी जातो तरच ते ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. सो अशा पद्धतीने बघा किती छान झाडं बिरं हिरवीगार, इकडे तिकडे सगळीकडे हिरवं हिरवं दिसत आहे. निसर्ग तसं म्हटलं तर सतत बदलत असतो. प्रत्येक ऋतुमानानुसार त्यांचा निसर्गाचा हा आस्वाद घेतला पाहिजे आपण. हवामान बदलले की निसर्गाचा सर्वच ऋतूनुसार सर्वच प्रकार बदलत असतात. बघा किती छान हे ढग जसे काय आपले जमिनीवरच उतरलेत. इतकं सुंदर छान दिसत होतं ना. 2 मिनटं आम्ही थांबून सुद्धा तिथे त्याचा आस्वाद घेतलेला आहे. खूप सुंदर असं वाटत होतं, हा हा जसं काय आपण स्वर्गातच आलोय. इतकं सुंदर असं व्ह्यू होतं. नारळाची झाडं वगैरे अगदी भरपूर प्रमाणात आहेत. छानपैकी ही निसर्गाची सुंदरता केवळ आपल्याला डोळ्यांना आनंद देत नाही, तर मनसुद्धा आपलं शांत करून जातं. इतकं छान अशी प्रेरणा मिळते की मन तृप्त होऊन जातं. फुलांच्या संगतीत, पक्ष्यांच्या गाण्यांचा आवाज, वाहते पाणी, इतकं सुंदर आणि मधुर असं छान वाटतं कानाला की असं वाटतं हा ऐकतच बसावं. खूप सुंदर. बघा किती छान व्ह्यू दिसतंय. असं वाटतंय ढग खाली जमिनीवर उतरलेले आहेत. सो अशा पद्धतीनं हा निसर्ग म्हणजे तुम्ही कितीही त्याचा आस्वाद घ्याल तरी तो तुम्हाला कमीच वाटणार आहे. सो अशा पद्धतीनं बघा किती सुंदर असं छान वाटतं. निसर्ग म्हणजे काय असतो रे? की जे काय आहे ते आपल्या आजूबाजूला नैसर्गिक गोष्टी, की यामध्ये झाडे, फुले, फळे, पाणी, नदी, डोंगर, पशु पक्षी, सूर्य, चंद्र, तारे यांचा समावेश होत असतो. आणि त्याच्यातच निसर्ग आपल्याला अन्न, पाणी, हवा आणि राहण्यासाठी जागा देतो. सो इतका उपयोग आहे आपल्याला ह्या निसर्गाचा की त्याची आपण कल्पनाही नाही करू शकत. पण आपण त्याला कधी असं जवळून कधी त्याचा आस्वाद घ्यायचा प्रयत्नच करत नाही. इतकं छान आणि इतकं शांतता असते या निसर्गमय वातावरणामध्ये की ते फक्त आपण अनुभव घेऊ शकतो. इतकं सुंदर वाटत होतं. इथं आम्ही 1-2 मिनटं आम्ही थांबलो होतो. असं वाटते बघा, हे ढग आहे ना खाली जमिनीवर उतरलेत आणि ते ढग चालत आहेत असा भास होतो. इतकं सुंदर वाटतं ना. बघा आता थोडंसं झूम केलेलं आहे, तुम्हाला दिसेल. पण खूप सुंदर असं वाटत होतं ते वातावरण. इतकं छान वाटत होतं की असं वाटत होतं इथून आलोच नाही, असंच इथं शांतपणे सगळं डोळ्यामध्ये टिपून घ्यावं. आणि इतकं मनाला शांतता मिळत होती की त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. किती हा निसर्गाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये असतो बघा, आपण त्याची कल्पना पण करत नाही. वेगवेगळ्या प्रकारची झाडे,
पडणारा पाऊस, सूर्य जो काही आपल्याला प्रकाश देतो, उष्णता देतो, पशु पक्षी प्राणी, सर्व पद्धतीचं आपल्याला हे निसर्गाकडून मिळत असतं, पण आपण त्याची कधी कल्पनासुद्धा करत नाही की बाबा निसर्ग आपल्याला किती देऊन जातो. सो इतकं छान आणि शांत असं वातावरण आहे ना, खरंच. अशा पद्धतीने बघा, इतकं प्रत्येक ठिकाणी असं वाटत होतं हा इथं थांबावं, छानपैकी मन शांत होतं. खूप सुंदर असं छान वाटत होतं. आपण कधी हा विचार केलाय का हो की निसर्ग आपल्याला किती काय देऊन जातो, पण आपण निसर्गाला काय देतो? काहीच देत नाही. बघा, बऱ्याच वेळा हा डीपमध्ये विचार केला तर आपण काहीच देत नाही. आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण करत नाही. अक्षरशः आपण निसर्गाचे रक्षण करणे हे खरंच खूप गरजेचं आहे. कमीत कमी आपण झाडे लावणे, पाणी वगैरे जपून वापरणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, प्रदूषण वगैरे टाळणे, प्राण्यांचं वगैरे संरक्षण करणे, ह्या गोष्टी तरी आपण अवश्य करू शकतो. जेणेकरून ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत किंवा आपण ज्या करू शकतो त्या करण्याचा तरी आपण प्रयत्न केला पाहिजे. सो अशा पद्धतीने मी तुमच्यासाठी छोटासा व्हिडिओ बनवला आहे. कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर